हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आज आपण इंग्लिश भाषेमधील 2 कठीण शब्दांचा अभ्यास करणार आहोत। तर आजचा आपला पहिला शब्द आहे एलिजिबिलिटी। तर आता आपण एलिजिबिलिटी या शब्दाचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ पाहूयात। एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता किंवा अर्हता। आता आपण या शब्दाचं स्पेलिंग ग्रुप्स मध्ये डिवाइड करून पाठ करूयात। ELIGIBILITY। आपण एलिजिबिलिटी हा शब्द 3 ग्रुप्स मध्ये डिवाइड केला। ELIGIBILITY। आपल्याला हा शब्द 3 ते 4 वेळा बोलून पाहायचा आहे। ELIGIBILITY ELIGIBILITY। अशा पद्धतीने आपण 3 ते 4 वेळा हा शब्द बोलायचा आणि पाठ करायचा। मग हा शब्द आपण ग्रुप्स मध्ये डिवाइड केला। त्यानंतर आपण या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा लिहिलं आणि त्याचं मीनिंग सुद्धा लिहिलं। एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता किंवा अर्हता। तर पात्रता किंवा अर्हता म्हणजे काय हे शब्द सुद्धा आपल्याला माहित असायला हवेत। जसं की एखादं विशिष्ट काम जर आपल्याला करायचं असेल तर ते काम करण्यासाठी काही विशिष्ट गुण आपल्यामध्ये असायला हवेत, त्याला म्हणायचं पात्रता किंवा अर्हता। एलिजिबिलिटी किंवा पात्रता अर्हता म्हणजे काय? तर समजा एक कंपनी आहे किंवा बँक आहे आणि त्या बँकेने अकाउंटंट या पदासाठी ऍड दिली आणि मग त्या बँकेला किंवा त्या कंपनीला 2 कॅन्डिडेट्सचे फॉर्म्स आले किंवा अप्लिकेशन्स आले। त्यामध्ये एक कॅन्डिडेट हा आर्ट फॅकल्टीचा आहे आणि दुसरा कॅन्डिडेट हा कॉमर्स फॅकल्टीचा आहे। मग या 2 कॅन्डिडेट्स पैकी ती बँक किंवा कंपनी कोणत्या कॅन्डिडेटला प्राधान्य देईल? तर नक्कीच कॉमर्स झालेल्या कॅन्डिडेटला ती कंपनी प्राधान्य देईल। तर ही आहे पात्रता किंवा याला म्हणायचं एलिजिबिलिटी। आता आपण इथे एक सेंटेन्स लिहिलं, व्हॉट इज एलिजिबिलिटी फॉर दॅट जॉब। हा प्रश्न विचारला, व्हॉट इज एलिजिबिलिटी फॉर दॅट जॉब। त्या जॉब साठी पात्रता काय आहे असा आपण प्रश्न विचारला। यू शुड कंप्लीट एलिजिबिलिटी टू गेट सिलेक्ट। यू शुड कंप्लीट एलिजिबिलिटी टू गेट सिलेक्ट। सिलेक्ट होण्यासाठी तुला पात्रता पूर्ण कराव्या लागतील असा या सेंटेन्सचा अर्थ होतो। तर आजचा आपला दुसरा शब्द आहे अनफॉरगेटेबल। अनफॉरगेटेबल म्हणजे अविस्मरणीय। चला तर आता आपण अनफॉरगेटेबल या शब्दाचं स्पेलिंग लर्न करूया। UNFORGETTABLE। स्पेलिंग खूप लांब आहे आणि आपल्याला हे स्पेलिंग ग्रुप्स मध्ये डिवाइड करून पाठ करायचं आहे। UNFORGETTABLE। आपण अनफॉरगेटेबल या शब्दाचे 4 ग्रुप्स केलेत। UNFORGETTABLE आणि हे स्पेलिंग आपल्याला 3 ते 4 वेळा बोलून पाहायचं आहे। UNFORGETTABLE अनफॉरगेटेबल। अनफॉरगेटेबल म्हणजे अविस्मरणीय, म्हणजे आपण त्याला कधीही विसरू शकत नाही असा क्षण किंवा मग अशी घटना अनफॉरगेटेबल की आपल्याकडून ती कधीही विसरल्या जात नाही। आता आपण अनफॉरगेटेबल या शब्दाचा सेंटेन्स मध्ये उपयोग कसा करायचा ते पाहूयात। That was unforgettable moment। आता इथे अनफॉरगेटेबल आर हा सायलेंट ठेवायचा। अनफॉरगेटेबल आर ला सायलेंट करायचं। अनफॉरगेटेबल। That was unforgettable moment। That was unforgettable moment म्हणजे तो अविस्मरणीय क्षण होता। तो अविस्मरणीय क्षण होता। It was unforgettable moment
when I got first prize. It was unforgettable moment when I got first prize. जेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा तो क्षण अविस्मरणीय होता. अशा पद्धतीने आपल्याला अनफॉरगेटेबल या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, इट वॉज अनफॉरगेटेबल मोमेंट व्हेन इंडिया वन ट्रॉफी. इट वॉज अनफॉरगेटेबल मोमेंट व्हेन इंडिया वन ट्रॉफी. जेव्हा भारताने चषक जिंकलं तो क्षण अविस्मरणीय होता. अशा पद्धतीने आज आपण एलिजिबिलिटी आणि अनफॉरगेटेबल अशा पद्धतीचे 2 शब्द शिकलोत आणि त्या शब्दाचं स्पेलिंग कसं लर्न करायचं हे सुद्धा शिकलोत. सो फ्रेंड्स, हे शब्द लर्न करा, ह्या शब्दाचं स्पेलिंग लर्न करा आणि या शब्दाचा वापर इंग्लिश स्पीकिंग मध्ये नक्कीच करा.